नारी शक्ती न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख। ज्ञान आहे तिथं तिथं माणसं मोठी झालेली आहेत, जिथं जिथं वनवास भोगावा लागलेला आहे तिथं तिथं माणसांनी ती माणसं एक योगी पुरुष म्हणून पुढे आलेली आहेत। आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, हरिभक्त पारायण योगेश नानाला सुद्धा वडील नाहीयेत। सौभाग्यवती पुष्पलता ताई एका पैलवान श्रद्धेय सुरेशराव भोसले यांची कन्या आहे, त्यांना सुद्धा वडील नाहीयेत आणि ही बिगर बापाची लेकरं आहेत। किती प्रसंगांना सामोरं जावं लागतंय। अरे घसघसा रात्रीची वेळ झाल्यावर ही लेकरं रडतायत। इतकी भयानक वेळ ह्या लोकांच्या वरती येते। तुम्ही आम्ही काय करतोय? अरे मोठ्याला तर मोठंच केलं ना वेळोवेळी। अरे कधीतरी त्यांना बापाचं वटवृक्षाप्रमाणे असलेली सावली नाहीये, कधी त्यांच्यावरती कृपाछत्र नाहीये। अशा लोकांना कधीतरी आपण वाव देणार आहे का? कायम पैसे, धन, गुलामगिरी, संपत्ती याच्या पुढे सामोरं जाणार आपण? कधीतरी वेदना पाहू द्या। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।